जळगाव महापालिकेत भाजपाचे उघडले खाते, उज्ज्वला बेंडाळे बिनविरोध। जळगाव महापालिकेत भाजपानं अखेर खातं उघडलं असून प्रभाग क्रमांक 12 ब मधून उज्ज्वला बेंडाळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत। त्यांच्या विरोधात छाननीत दोघांचेही उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं उज्ज्वला बेंडाळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यामुळे निवड बिनविरोध झाल्याचं स्पष्ट झालंय। उज्ज्वला बेंडाळे या जळगावच्या भाजपाच्या माजी शहर प्रमुख होत्या। त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या बाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला। दरम्यान बिनविरोध झाल्यानंतर उज्ज्वला बेंडाळे यांची ही हॅट्रिक असून ते तिसऱ्यांदा महापालिकेच्या सभागृहात जाणार आहेत। उज्ज्वला बेंडाळे यांनी उद्यापासून आपण आपल्या प्रवर्गासह शहरात भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासह प्रभागातील समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचं सांगितलंय। व्यापक उमेदवार होते, त्यांचे अर्ज छाननीमध्ये बाद झालेले आहे आणि आपली जवळपास बिनविरोध निवड झालेली आहे। फक्त औपचारिक ती घोषणा बाकी आहे। कसा आनंद व्यक्त करताय? येत्या 15 जानेवारी रोजी जळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे मला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, त्याचप्रमाणे आमचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमचे लाडके लोकप्रिय आमदार राजूमामा भोडे, जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे दीपक भाऊ सूर्यवंशी, आमचे निवडणूक प्रभारी मंगेशदादा चव्हाण, स्मिताताई वाघ खासदार, तसेच रक्षाताई खडसे, अमोलदादा जावळे यांच्या सूचनेनुसार मला उमेदवारी दिलेली होती आणि आज ही निवडणूक म्हणजे मी बिनविरोध निवड झालेली आहे। याचा सार्थ अभिमान आहे आणि आनंदही आहे। सर्व पदाधिकारी असतील, सर्व नेते मंडळी असतील आणि सगळ्या वार्डातील नागरिकांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते, कारण की गेल्या 10 वर्षापासून मी महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम करते आहे आणि त्याच कामाची पावती आज मला इथे मिळालेली आहे। बिनविरोध होताना अतिशय आनंद होतो आहे आणि सर्व पदाधिकारी असतील, सगळे नेते मंडळी असतील, सर्व माझ्या प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व मतदार बंधू भगिनी असतील, यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते आणि खूप खूप कृतज्ञता मानते। आणि ताई, आपल्या निमित्ताने भाजपाचं नगरसेवक पदाची हॅट्रिक झाली। ताई, तिसऱ्यांदा तुम्ही नगरसेवक पदाची निवडणूक जिंकलेलं असं म्हणताय? हो, तीन वेळेला मी निवडणूक जिंकलेली आहे आणि याचा मला आनंद आहे आणि प्रभागामध्ये जी कामं झालेली आहेत त्याचीच ही पावती आहे आणि जे आमच्या सन्माननीय सर्व नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ते माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। ताई, आपल्या निमित्ताने भाजपाचं खातं जे आहे ते महापालिकेत उघडलेलं आहे। आगामी काळात भाजपाला किती जागा मिळतील किंवा महायुतीला किती जागा मिळतील, काय विश्वास आहे विजयाचा? नक्कीच महायुती म्हणून जळगाव शहरात चांगल्याच प्रकारे जागा येतील आणि आम्ही सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेलो आहोत आणि आता माझी बिनविरोध झाल्यामुळे माझ्या वार्डातील जेवढे नगरसेवक आहेत बाकीचे राहिलेले त्यांच्यासाठी आणि उर्वरित सर्व प्रभागांमध्ये जिथे जिथे माझी गरज आहे तिथे मी पूर्णपणे सर्वांना साथ देणार आहे आणि सगळ्यांसाठी मतदान घेण्यासाठी जाणार आहे। लोकनायक न्यूज